आम्हाला आज खूप मोठा आनंद झाला। आमच्या इथल्या एक कार्यसम्राट नगरसेविका अनिता गौरी यांच्या सौजन्याने, यांच्या अंतक प्रयत्नाने आमच्या आनंद विहारमध्ये पाण्याची भीषण परिस्थिती निर्माण झाली होती। कधी चांगलं पाणी यायचं, कधी 15 दिवसांना 8 दिवस तर प्रॉब्लेमच व्हायचा। पण आम्ही त्यांच्याकडे प्रश्न मांडल्याच्या नंतर त्यांनी प्रयत्न करून आम्हाला या ठिकाणी पाईपलाईन नवीन जोडण्याचं काम खरोखर चांगलं काम केलं आहे। त्यामुळं आम्ही आनंद विहारची सर्व जनता त्यांच्या आनंदित आहोत। या बाबतीत त्यांनी आमचं चांगलं काम करत आहेत, याबद्दल त्यांच्या सदैव त्यांच्या पाठीशी शुभेच्छा राहतील। मला एवढंच सांगायचं की इलेक्शनच्या आधी निधी मंजूर झालेली होती, पण इलेक्शनच्या पिरियडमध्ये बऱ्याचशा लोकांनी आपल्याला पाण्याची समस्या आहे म्हणून सांगितली। बिल्डिंग नंबर 1 ते बिल्डिंग नंबर 20 ह्या लोकांची ज्या वेळेला मी इलेक्शनला प्रचाराला जायची तर एकच डिमांड अशी की ताई आम्हाला पाण्याचं खूप कमतरता आहे। तर मी त्याच वेळेला लोकांना सांगितलं की संधी द्या, आम्ही श्रीकांत शिंदे आणि शिंदे साहेबांच्या माध्यमातून या आनंद विहार प्रभागासाठी एरियासाठी आम्ही पाण्याची लाईन तुम्हाला व्यवस्थित जोडू। आणि खासदार श्रीकांत शिंदे आणि शिंदे साहेबांच्या माध्यमातून या कळवा प्रभाग समितीच्या अंतर्गत 18 करोडाची निधी उपलब्ध झालेली आहे। ना ते 18 करोडाच्या निधीचा फायदा घेऊन आम्ही पहिली फर्स्ट प्रेफरन्स मी आनंद विहारला द्यायला लावली, कारण इथे लोकांची खूप समस्या आहे पाण्याची। आणि 6 इंचाच्या पाईपने आपण कारण आनंद विहार ही एरिया अशी टेकडीची एरिया असल्यामुळे इथे छोट्या पाईपने जर पाणी हे केलं तर सगळ्या इथे सर्क्युलेट होणार नाही, म्हणून आपण 6 इंचाची पाईपची योजना याच्यात करायला लावली। आणि 6 इंचाच्या पाईपमधून 1 नंबरपासून तर 20 नंबरपर्यंत पाण्याची व्यवस्था होणार आहे। आणि जसं मला लोकांनी या एरियातल्या लोकांनी आम्हाला साथ दिली इलेक्शनमध्ये, आणि आम्हाला शिंदे साहेबांची शिकवणच आहे की ज्या वेळेला तुम्ही कमिटमेंट करता ती पूर्ण केली पाहिजे। आणि